पुढची बातमी पाहूयात। महात्मा गांधींच्या चरणाशी आता संघ दाखल झालाय। नागपुरामध्ये प्रथमच गांधी पुतळ्याजवळ एकत्रीकरण झालेलं आहे। विजयादशमीला व्हरायटी चौकामध्ये संघ संचलनाचे एकत्रीकरण झालंय। नागपुरातील व्हरायटी चौक मध्य परिसरामध्ये सध्या संघाचे सर्व जे स्वयंसेवक आहेत ते आता जमल्याचं पाहायला मिळतंय। विजयादशमीच्या निमित्तानं सर्व स्वयंसेवक जे आहेत ते आता या ठिकाणी जमल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नागपुरामध्ये प्रथमच गांधी पुतळ्याजवळ महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर जो व्हरायटी चौकामध्ये आहे नागपुरातल्या, तिथे हे सर्व स्वयंसेवक आता एकत्रित जमलेले आहेत। नागपुरातील व्हरायटी चौक मध्यवर्ती परिसरामध्ये सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व स्वयंसेवक हे आता जमल्याचं पाहायला मिळतंय। विजयादशमीला मोठं पथसंचलन असतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आज 100 वर्ष पूर्ण झालेले आहे। 27 सप्टेंबर 1925 रोजी नागपुरातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी आहे ती स्थापना झाली होती आणि त्यानिमित्ताने संघ दरवर्षी जे आहे ते विजयादशमीच्या दिवशी जे आहे ते पथसंचलन काढत असतो। तारखेनुसार नाही तर विजयादशमीच्या उत्सवाला काढत असतो। मात्र आज जे आहे त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून जे आहे ते पथसंचलन जे आहे ते नागपुरात जे आहे ते भ्रमण होणार आहे आणि या निमित्ताने जर बघितलं असेल तर मी नागपुरातील व्हरायटी चौकात आहे। आपण बघू शकता एकंदरीत ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी जर बघितलं असेल तर 100 वर्षात पहिल्यांदाच जे आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे आहे ते पथसंचलन या ठिकाणी येणार आहे। समोरच्या भागाला जर बघितलं असेल तर अमरावती रोड आहे, हॉकी मैदान, या ठिकाणातून जे आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन येणार आहे। तर दुसरं पथसंचलन जे आहे ते कस्तुरचंद पार म्हणजे 0 माईल इथनं येणार आहे। तर माझ्या ज्या उजव्या हाताला जर बघितलं असेल तर यशवंत स्टेडियम आहे। यशवंत स्टेडियम वरून जे आहे ते तिसरं पथसंचलन या व्हरायटी चौकात येणार आहे, म्हणजे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर येणार आहे आणि इथनं जे आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत जे आहे ते या संपूर्ण पथसंचलनाचे अवलोकन करणार आहेत। आपण जर बघितलं असेल तर दरवर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पथसंचलन काढलं जातं, त्याचे अवलोकन जे आहे ते रेशीमबागमध्ये मोहन भागवत आणि प्रमुख जे पाहुणे असतात ते करत असतात। मात्र यंदा जर बघितलं असेल तर जे आहे ते आजच्या दिवशी जे आहे ते पथसंचलन 100 वर्षांमध्ये पहिल्यांदाच संघ काढत आहे आणि या व्हरायटी चौकात जे आहे त्याचे अवलोकन होणार आहे। 21,000 जे आहेत ते संघ स्वयंसेवक या पथसंचलनामध्ये सहभागी असल्याची जी माहिती आहे ते संघाकडून दिलेली आहे आणि आपण जर बघितलं असेल तर या संदर्भात जे आहे ते आज जे सायंकाळी 7 वाजता जे आहे ते या संपूर्ण पथसंचलनाचे एकत्रीकरण जे आहे ते नागपुरातील व्हरायटी चौकामध्ये होणार आहे। तेजस मोहत्रे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।